अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. माझ्या प्रिय बाळा, आता तुला तेही मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा सोडून दिला होतास. तुझे नशीब आता पूर्णतः बदलले जाणार आहे. तुझ्या आयुष्यात फक्त सुखाचा हंगाम सुरू होणार आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझी वाईट वेळ आता संपत आली आहे. तू जे काही आहे ते फक्त तुझ्या विचाराने आहेस. तुझ्यातला आत्मविश्वास तू कधीच कमी होऊ देऊ नकोस. तुझे विचार नेहमी चांगले ठेव, उच्च प्रतीचे ठेव, योग्य मानसिकता ठेव. खूप पुढे जायचं असेल तर दूरदृष्टी चांगली ठेव. वय बाळा, तुझ्यासाठी काहीतरी चांगली आता घडणार आहे. त्याचा तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीवर परिणाम होणार आहे. मी आता त्या परिस्थितीवर काम करत आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्वातंत्र्य पाठवत आहे. तुमच्या दुःखाचे दिवस आता जवळजवळ संपत आले आहेत. तुमची उन्नती प्रगतीचा काळ खूप जवळ आला आहे. त्यासाठी तू सज्ज राहा. जर तू तयार असतील तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, जे आहे त्यात आनंदी राहणे फार महत्त्वाचे आहे. आनंद हा शब्द फार महत्त्वाचा. आपल्या जीवनामध्ये आनंद हे नेहमी आपले ध्येय असतं. आपण जर कोणाला विचारलं तुला काय पाहिजे तर तो म्हणेल मला सुख पाहिजे. सुख म्हणजे आनंद पाहिजे. आनंद आणि सुख याच्यात फरक काय? सुख पाहिजे असं ज्या वेळेला तू म्हणतो तेव्हा त्याला आनंद पाहिजे असतो. प्रत्येक माणूस जगामध्ये सुखासाठी धडपड करत असतो. कोणालाही जरी विचारलं तुला काय पाहिजे तर तो कधीच असं म्हणणार नाही की मला दुःख पाहिजे. फक्त आपल्या महाभारतामध्ये कुंतीने भगवंताजवळ दुःख मागितले अशी एक घटना आहे. कुंती म्हणजे भगवान श्रीकृष्णाची आत्या, वडिलाची बहीण. एक दिवस कृष्णाने सांगितलं तुला पाहिजे ते माग, मी तुला देईन. तर कुंतीने काय मागावं तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुंतीने मागितलं देवा मला दुःख दे, कारण दुःख जेव्हा तेव्हा माणसाला देवाची आठवण असते, देवाचे स्मरण असते. म्हणून मला दुःख दे, मी तुझा सतत स्मरण करील. देवाकडे दुःख मागितलं आणि देवाने लगेच तथास्तु म्हटलं. जे तू मागितलं आहे तुला मिळेल. आणि कुंतीचं आयुष्यामध्ये तिच्या संपूर्ण जीवनात शेवटपर्यंत तिला दुःखच मिळालं. मित्रांनो, आपण जे करतो ते देवाजवळ मागतो आणि देवाकडून मिळतं. याचा अर्थ निसर्ग नियमाप्रमाणे मिळतं. तुम्ही मागता म्हणजे काय करता वेगळी मागायची गरज नाही. तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता. तुम्ही जर वाईट करत असाल तर देवाजवळ तुम्ही वाईट मागता. जर चांगलं करत असाल तर देवाजवळ तुम्ही चांगलं मागता. तोंड उघडून देवाजवळ मागायची गरज नाही. हे एकदा लक्षामध्ये आलं की कर्म किती महत्त्वाचं आहे. कृती कर्म हे आपल्याला लक्षात येईल. जीवन जगत असताना आपण बेसावधपणे कितीतरी गोष्टी करत असतो. नको त्या गोष्टीसुद्धा आपण बेसावधपणे करतो, कारण त्यातून आपल्याला दुःख मिळतं. जसेच मुलं अभ्यास करत नाही. अभ्यास न करणे म्हणजे देवाजवळ काय मागणं, नापास होणं. म्हणून मुलं नापास होतात, कारण अभ्यास करत नाही म्हणून नापास होतात. आपण जे करतो तेच देवाजवळ मागतो. मग तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. काय मिळवायचं ते ठरलं असतं, कारण क्रिया तशी प्रतिक्रिया. ॲक्शनमध्ये रिॲक्शन आहेच. जसं बीमध्ये फळ आहे तसं ॲक्शनमध्ये रिॲक्शन आहे. तुम्ही क्रिया केलं की प्रतिक्रिया होणारच. त्यासाठी क्रिया करताना आपण सावध असलं पाहिजे. आपण जे करतो हे देवाजवळ
आपण मागतो. आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. संसारी असावे सावध असे म्हटलेले आहे. त्याचं कारण हेच आहे. म्हणून संसारामध्ये आपण जे करतो त्यासाठी सावध असायला पाहिजे. आपण जे करतो त्यातून आपल्याला प्रतिक्रिया मिळत असते. त्याच्या आनंदाशी संबंध आहे. आनंद आपल्याला जो पाहिजे आहे तो मिळवायचा आहे की तो भोगायचा आहे. ज्या सुखासाठी आनंदासाठी आज आपण आयुष्यभर धडपड करतो, अगदी जन्मापासून मरेपर्यंत आपण आपली परिस्थिती अशी की आपण जेवढी धडपड आहे तेवढ्या आपल्याला दुःख अधिक. म्हणून एक म्हणणं आहे, व्याप तेवढं संताप. आनंद नावाची गोष्ट आपल्याला मिळवायची आहे. ते कुठे आहे, कशी आहे, तर ती आपल्या जवळ आहे का आपल्यापासून दूर आहे हे पहा. आपण समजून घेतलं पाहिजे. आनंद कुठेतरी बाहेर मिळतो अशी आपली समजूत आणि तो बाहेरचा आनंद आपल्याला मिळवायचा आहे. मित्रांनो, वस्तुस्थिती अशी आहे की आनंद आपल्या जवळ आहे. तो मिळवण्याचा भाग नाहीच, मुळी तो वाटणं हा महत्त्वाचा भाग. आपल्या ठिकाणी असणारा जो आनंद हा आपण बाहेरून मिळवायचा नाही, तर जो आपल्या जवळ आनंद आहे तो आपल्याला वाटायचा आहे. आनंद वाटण्यासाठी आपल्या जवळ असला पाहिजे आणि हाच आनंद वाटता वाटता तो आनंद लुटायचं. पण आमच्या जवळ आनंद आहेच कुठे असे बरेच लोक प्रश्न विचारतील. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचार म्हणा तुझी शोधून पाहावे. मित्रांनो, 99% लोकांना हा आनंद आपल्या जवळच आहे ही गोष्टच माहीत नाही. हा आनंद आपण प्रथम वाटायला पाहिजे. वाटल्याशिवाय तो आनंद आपल्याकडे परत येत नाही. तू आनंदाचा गड्डा आहेस. तू आनंदाचा झरा आहेस. तू आनंदाचा केंद्र आहेस. आनंद तुझ्या ठिकाणी आहे जो कधी संपत नाही. तो अखंड आहे. आनंद आपल्याच ठिकाणी आहे हे आपल्याला माहीत आहे. जगामध्ये माणूस सुखी नाही. मग तू किती श्रीमंत असू दे, गरीब असू दे, राजा असू दे, प्रजा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, पोरं असू दे, नाहीतर थोर असू दे, कोणीही सुखी नाही. सर्व सुख सुविधा असून सुद्धा तो दुःखी आहे. सुख मिळवून आणि मिळवणं हा भाग आहे आणि आपल्या शरीरासाठी गरज आहे ते भागवणे हा दुसरा भाग आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आपण बाहेरचा आनंद शोधण्याच्या नादात आपल्या आतील आनंद हरवत आहोत. मित्रांनो, मला विचारलं तर मी तुम्हाला असं सांगेल की भगवंताच्या नामस्मरणात सर्वस्वी आनंद लपलेला आहे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.